अगं चाल ना ग, लवकर चाल ना. आले आले. अरे त्या बारशाला जायला आधीच उशीर झालेला आहे. अख्ख्या जगाला ओरडून सांगा बारशाला चाललो आपण. दादा हा ते वास्कर कुठे राहतात माहितीये का? अच्छा वास्कर. हा हे बघा ते मंदिरवाले वास्कर का? हा ते मंदिरवाले वास्कर आहेत ना. हे बघा तुम्ही इथून अशा सरळ गेला ना, इथून अशा डाव्या बाजूला गेलात ना सरळ, हा. डांबरी रस्ता आहे तो सोडायचा नाही तेवढा. हा हात तिथं तुम्हाला ना एक बँडचं दुकान दिसन, बँड वाल्याचं. हा. हा त्याच्या बाजूला आहे ना मोनल जनरल स्टोर आहे ना. हा. हा तिथून पुढे डांबरी रस्ता लागतो. हा. खडबुडी रस्ता आहे सगळा. तुम्ही चालल्या जा तिथून पुढं. असं हा? सरळ. रस्ता सोडू नका तेवढा. चालतंय. हा हा, चालेल, चला, चालेल. मग येते. ते तुम्ही ते वास्कर म्हणजे ते पिशीवाले वास्कर का साधेवाले वास्कर? कोणाकडे चालले तुम्ही? पिशीवाले वास्कर म्हणजे? हो ते पिशीवाले वास्कर मी आहेत ना, त्यांच्यातल्या एका माणसाला पत्ते पिसायचा नाद आहे. बाई म्हणून त्यांना आम्ही पिशीवाले वास्कर बोलितो. पिशीवाले म्हणून नाही नाही नाद. ते नाही ते नाही. आमचे साधे वास्कर आहेत. मला वाटतं ते पिशीवाले मंदिनानी ना, मंदिनानी हा, त्यांच्याकडे हा, चालले. हा. बरं बरं चाल जा आपण. ताई ताई सरळ जा, ताई सरळ सरळ जा. सरळ जा. सरळ जा. अरे मी सांगतोय ना, नाही सांगतोय ना मी. सांगा तुमचं घडो पुढं. मला काय तुम्ही आहे ना सरळ जा. हा. तुम्हाला मंदिराच्या कांटा ऐकू येईल. हा मग आहे ना तुम्ही वास्कर असा आवाज द्या. मंदिराकडं. हा तिथे लगेच करगोट्यात चड्डी अडकवलेले 4-5 पोरं येतील. बाई हा हा ते सांगतील बुवा तुम्हाला. हा. अच्छा, पोरं घेऊन जाते. हा. चालतंय. खरं तर पहिली ते भोंगे हिंडायची पोरं. नागीच फिरायची. पण काय झालं ते देवळातलं ते आले ना, तिथं कसे डोंगळे साचित्यात ना. हा. मग त्यातलं एक डोंगळा एका पोराला नको त्या ठिकाणी डसला. एवढा लो फोड आलं त्याला. तेव्हा बाकीच्या पोरांची टरकली ना, आता चड्ड्या घालून हिंडी त्यात. कसलं चड्डा नाही घालणार. चालेल तर ते पोरं सांगतील तुम्हाला त्यांचं घर. चालेल, हा. पोरं टोरं हा, घेऊन जाते. आम्हाला बारशाला जायचे आहे. हा खरं तर आम्ही सोडलं असतं तुम्हाला, पण जरा नाही बारशाला नाही, नाही. जायचंय. मग आपण लांबचा प्रवास झालाय ना. हा. बघते मी शोधते उशीर सापडन. होतोय. बर सापडन ताई लांबचा प्रवास म्हणजे कुठं आल्या तुम्ही? शिराळ्यावरून. शिरा म्हणजे ते तो बाजार भरतो, जातं पाटा वरवंटा मिळतो तो हा, शिरा. तेच माहिती का तुम्हाला? बया, ओ, सुमनच्या गाव येता येत नाही. आत्या, आत्या, आत्या. अहो, बया. अहो, माझी मावस बहिणीच्या गावचे ते. बया, गावची तुम्ही माणसं आले का भेटली गेले तिकडं? बाहेर. मग अहो माझी बहीण आहे ना तिथं शिराळ्यात दिली त्यांना. बसा तुम्ही जरा वेळ इथं. हा. काय गावची माणसं भेटली ना, हो, भीती वाटत आपल्याला नाही. काय जायचं. हा, तिकडनं दमली पण पकडलं लांबचा जरा. प्रवास हा, झालाय बसा, ना. बसा. पाणी पाणी दे. हा हा पाणी. अहो मावस बहीण नाही का माई सुमन? अरे कोण सुमन? अहो सुमन नाही का माई पाठ राखीन म्हणून आलती. पाठ राखीन करवली म्हणून आलती माया बरोबर. अहो ती नाही का मा गाऊन घातला होता तर तुम्ही मागून गचकन मिठी मारली तिला. काही नको बोलू ना तू. की नको ना. नाही नाही ओ ताई, अहो हे आताशे नाहीत. ते चुकून झालं त्यांच्याकडनं. काय झालं उशिरा लग्न झालं ना यांचं. नको ना नको ना. कशाला सांगतो तू? यांना मोकार घाई. बया पाहुणे रावळे चिडवायचे माहितीये का, यांना नाही निघायचा दम. एक दिवस माझ्या बहिणीने मा गाऊन घातला होता, करवली म्हणून आलती ना, गाऊन घातला. मापाचा अंदाज नाही, नवीन लग्न झालं माहित आणि मारली गचकन मिठी. घाबरली म्हणजे 1.5 दिवसात पळून गेली माझी बहीण. निघून गेली. मग काही निघून गेली. बया आता आली ना तो मला ना तिचा अंदाजच येत नाही. यांना बघून घाबरी ती का लाजी ती. भाऊजी पण लाजतायत बघ. ते नाही चुकून झालं ते. हा. अरे नको ना काही बाई सांगू तू. काय बाई काय गाऊन घातला इथपर्यंत ठीक होतं, गचकन मिठी मारली हे कायला सांगते? नव्हती मारली का मिठी? हा? आता माझी बहीण बोंबलत फिरते गावात. जिज्जू जिज्जू आले, मिट्टीवाले जिज्जू, मिट्टीवाले जिज्जू. लाजतायत बघा, भाऊजी कसं लाजतायत बघा. लाजत काय साली आधी घरवाली. काय तुम्ही बरं. पण नाव हा. काय म्हणलं बहिणीचं? सुमन आहे सुमन. सुमन, माहिती- शिराळ्यातच दिली. ती आरशीशीचं घर आहे ती का? शिराळ्यातली म्हणजे ओळखीत्यात ते तिला, ओळखीत्यात. ती तुमची मावस बहीण आहे? नाही सख्खी मावस ए, बहीण ए, नमा, आहे. सुमन. ए, नमा, सगळ्यांचेच घर RCC असतात, कोणी झोपड्यात नाही राहत. नाही बाय, कधी थांबता का? कुठं काय दमा कसं- तिथं उभ्या राहा. कोण कसं भेटेल काय सांगता येत नाही. नाही बघा सांगता कशी ओळख निघाली आता. खरंय. सुमन म्हणजे बया बया आमच्या चांगलं आहे. शिराळ्याची. नाही चांगले. कधी भेटली तर सांगा तुम्ही बहीण भेटली होती म्हणून. हा, हा? चला हा. येतो आम्ही, आम्हाला दर्शन. सुमन बद्दल माहिती का? जायचंय ना आपल्याला. ऐकलंय का सुमन बद्दल? ऐकलं नाही म्हणजे कळलंय तिच्याबद्दल पण नेमकं तेच आहे का ते माहित नाही.
तुम्हाला माहितीये का काय ते झालंय? एका गावचे माहित नसणार का आम्हाला? काय झालंय? तिच्या नवऱ्याचं 6 महिने झाले बाहेर लपडय. परवा रंगे हात पकडलं लॉज मध्ये. ए नमा नमा मे- नमा अरे 2 महिने झाले त्या सुमनच्या नवऱ्याच्या पाय प्लास्टर मध्ये. त्याला खोलीच्या बाहेर पडता येत नाही. तो काय लंगडी खेळत खेळत लफड करणार आहे काय का? कुठला ऍक्सिडेंट काय नाही. चांगला मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. ती रस्त्याची कामं घेतो, गटरीची कामं घेतो आणि गटरीची कामं करतो ताई. नाही 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 कॉन्ट्रॅक्टर नाहीये. हा नाही नाही बाया नाही नाही ही तुम्ही जी सुमन बोलताय ना ती वेगळी सुमन आहे. माईवाली सुमन आहे ना तिच्यावाला नवरा पोल्ट्री फार्म मध्ये काम पोल्ट्री फार्म. अंडे हा. एक बरं झालं ती सुमन तुमची सुमन नाही. मी घाबरलं. मला घाबरायला झालंय सख्खी एकदम. मावस बहीण गावात बोबाटा झाला तर काय कमी अपमान होतो? आपल्याला जायचे घाबरली तू. जायचे आपल्याला. जायचंय. हा, ते बारशाला उशीर होतोय ताई. नाही बरं झालं ती सरळ सरळ जा तिकडून. चला. हे बघा ताई तुम्ही आहे ना कोणाला पत्ता विचारूच नका. नाही. फक्त आहे ना नाक शाबूत ठेवा. का बरं? अगरबत्तीचा वास येईल लगेच समजायचं मंदिर मंदिर आलं. आहे. आलं लक्षात? लगेच आवाज द्यायचा वास कर हा? आलं. जाते मी. हा, चल. चला हा. ताई हे हे नमा ताई ताई काय अरे बारशाला जातोय आनंदाचा प्रसंग आहे. तू कशाला रडते आता? ताई काय झालं? काय झालं? ताई काय झालं? या तुम्ही इथं बसा. तुम्ही पाणी प्या. बसा तुम्ही पाणी प्या. अम्मा. तुम्ही असं नका करू. सुमनचं वाईट वाटत हो. लय वाईट झालं बिचारीचं. तिची काय चूक आहे नवऱ्यानं शेण काढलं बाहेर. ए अरे पण ती आपली सुमन नाहीये ना. आपली सुमन नाहीये ती. कोणाची का असं ना हा कोणाची तरी कोणतरी असन ना ती. मग तिला मन नाही, तिला भावना नाही, तिला वाटत नाही काही काही. अरे काय संबंध? एक तर तिच्या जिजूनी तिला मिठी मारली म्हणून कच काढली त्या पोरीनं. आता नवरा शेण खातोय तर काय करीन ती? मी मिठी मारली ती वेगळी. तू सांगते ती वेगळी. दोन वेगळे आहेत. तुम्हाला फक्त मिठी मारायचंच आठवतं. त्या पोरीवर काय बीतती ते नाही कळत तुम्हाला. अरे गडबडी चुकून मिठी मारली तर डायरेक्ट बोबाटाच करते तू. जायचंय ना आपल्याला. थांबा तुम्ही 2 मिनिटं. काय हो पण आता काय होती काय करीती हो काय सुमन? करे ती म्हणजे काय करणार? तुम्हाला सांगते अशी ना गरीब गाय ताई. आसन नाही तर काय मग? जेव्हा आली ना नांदायला आली ना अशी गोरी पान सुंदर. म्हणजे बया नाक असं ताड गोबऱ्या गालाची पोर. नाही तर काय. तुला माहितीये का? तू पाहिलंय गोबऱ्या गालाची म्हणते तुला. तू पाहिलंय? माझ्या बहिणीवर अंदाज लावला म्या. असन ती पण गोरी पान म्हणजे असन गोबऱ्या गालाची न उच नाकाची. तुम्हाला काय तिथं बाई माणसाचं चाललंय पुरुषाचं काय काम आहे मध्ये? तोंड घालू का? तिथं वा बरोबर बोलताय तुम्ही. असं म्हणजे होतीच. मग गुबऱ्या गालाची गोरी पान सुंदर. बया, काय बया बिचारीनं केलं कोण? खंगली आता काय नाही. अहो, खंगली. खंगणार नाही तर काय. मला सांगा लग्न आधी तिच्या घरच्यांनी चौकशी नको करायला का हो पोरीची? पैशाला बोलले. बया, पैशाला काय त्या बोलले. पैशाचं एवढी घेऊन मोठी बसल्यात. जमीन बघितली, शेत बघितलं, 2 गाड्या आहेत. तो पोरगा 4 व्हीलर घेऊन भेटायचा पोरीला. झालं पैसा बोलतो ताई. आयो, भल्याची दुनिया नाही राहिली ताई. पैसा बोलतो. भल्याची दुनियाच नाही राहिली हो. काय करायचं त्या सुमननी मला सांगा. लगीन करायचं म्हणजे खायचं काम आहे का बाया? काळजाचा तुकडा काढून देतो बाप. आणि हे अशी वागित्यात माणसं बया.